नमस्कार, मी राजेंद्र होंजे. वाचार तर वाचारमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी. ते आता कुठल्या पिक्चरविषयी नाही तर स्वतःच्या आत्मचरित्राविषयी आपल्याला बोलणार आहेत. आत्तापर्यंत अभिनेता म्हणून, एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून आणि नाट्य परिषदेचा आता अध्यक्ष म्हणून कसा आपली कारकीर्द त्यांची घडली आणि कशा पद्धतीने ते समाजासमोर आले आणि आपलं आयुष्य जगले हे त्या पुस्तकातनं ते व्यक्त करतात. नटखट नावाचं आत्मचरित्र घेऊन मोहनजी तुम्ही येत आहे. खरं तर आता लेखक म्हणायला हरकत नाही, इतके दिवस आम्ही अभिनेते म्हणत होतो, तर लेखक मोहन जोशींना आपण भेटतोय. काय सांगाल नटखट बद्दल? माझ्या आयुष्यातलं हे पहिलं महत्त्वाचं पुस्तक आहे. संपूर्ण आयुष्याचा आलेख जो काही आत्तापर्यंत घडला तो अतिशय प्रामाणिकपणे तो मी लिहिलाय. माझी इच्छा नव्हती ॲक्च्युली काही लिहिण्याचं, माझ्या कल्पनेतही नव्हतं. परंतु माझी पत्नी आणि माझा मित्र जयंत बेंद्रे यांच्या डोक्यात कुठनं कल्पना आली माहीत नाही. ते मला वाईला शूटिंगला भेटायला आले आणि तिथे म्हणाले की असं आमच्या डोक्यात येतं. म्हटलं काय ते वेडेपण आहे, काहीतरी आहे, माझं पुस्तक कोण वाचणार आहे? तर ते म्हणाले नाही, तू एकदा विचार कर, एकदा बस आमच्याबरोबर, मी तर काही प्रश्न विचारतो, त्याची उत्तरं दे, आणि जर तुला इंटरेस्टिंग वाटलं तर तू लिही. असं करून आम्ही 2008 साली ही सुरुवात केली लिहायला आणि जसजसा वेळ मिळत गेला तसं आम्ही लिहित गेलो. मग भारत सासने जे जयंत बेंद्रेचे मित्र आहेत, साहित्यिक आहेत प्रख्यात, तर त्यांनी ते वाचलं, त्यांना ते इंटरेस्टिंग वाटलं. म्हणून ते मॅजेस्टिकला आले आणि अशोक कोठवळे साहेबांना भेटले, त्यांनाही ते इंटरेस्टिंग वाटलं. असं करता करता ती सगळी मोळी अशी जमून आली. मग मला सुद्धा असं वाटायला लागलं की हे लोक एवढे प्रयत्न करतायत तर आपण का प्रयत्न करू नये. आणि म्हणून मग मी साधारण वयाच्या 7व्या वर्षापासून जे आठवत गेलो ते आता वयाच्या 62व्या वर्षापर्यंत काही गोष्टी ज्या प्रॉमिनंट आहेत, काही गोष्टी अशा आहेत की ज्या मला मन मोकळं करायचं होतं आणि काही गोष्टी अशा आहेत की ज्या माझ्याकडनं पुढच्या पिढीला सांगायच्या आहेत, किंवा काही तरुण मुलांना त्यातनं काही घेता येण्यासारखं असेल तर. मी काय फार एक्सपर्ट माणूस नाही कुठल्या बाबतीत, पण माझे जे आयुष्यातले अनुभव आहेत ते कोणाच्या तरी कामी यावेत एवढा एक भाग आहे. इतकं सगळं वर्ष जुने तुम्ही आठवलेली आहेत. जसं तुम्ही म्हणाल की तरुणांना सांगायचं आहे, तरुणांविषयी तर आपण बोलूच या, पण जे लहानपणापासून ते नाट्यक्षेत्रात, सिनेक्षेत्रात येईपर्यंतचे जे खडतर अनुभव होते, मोहन जोशी घडले कसे? मोहन जोशी अभिनेते म्हणून, खलनायक म्हणून वेगवेगळ्या भूमिकेत आम्ही पाहिलेले आहेत, पण ते घडलेले अनुभव जे कधी तुम्ही व्यक्त केले नसतील, कधी आपल्याच जवळच्या मित्राला सांगितले असतील, आता आमच्यापर्यंत येणार आहे. एक्झॅक्टली, ते आता लोकांपर्यंत पोहोचवतोय मी. आणि त्यामध्ये या सगळ्या माझ्या मित्रांचं सहकार्य आहे. सुधीर गाडगे माझा कॉलेजचा मित्र आहे, तो यात सहभागी आहे. राजेश दामले म्हणून आहे, तो सहभागी आहे. कुमार गोखले पुण्याचा, तो सहभागी आहे. असं करून एक 50, 60, 100, 200 लोकांचा एक असा मोठा ग्रुप आहे की जो हे पुस्तक लिहिण्याचा. मग मला असं वाटलं की याचा अर्थ काहीतरी आयुष्याला महत्व असलं पाहिजे म्हणजे. त्यामुळे मग मी खूप इंटरेस्ट घेऊन मग ते 3दा 4दा रिराईट केलं. काही लोकांना वाचायला दिलं, त्यांची इम्प्रेशन्स घेतली, काय बुवा कसं पाहिजे हे स्क्रिप्ट. आणि असं करून हे फायनल जयंत बेंद्रेच्या खूप मेहनतीने, म्हणजे त्यांनी 3-4 वेळा रिराईट केलं. अख्खं 600 पानाचं पुस्तक आहे ते. पण मला असं वाटतं की आता ते परिपूर्ण झालंय आणि बस हे माझं आयुष्य प्रामाणिकपणे अशी कोणती आठवण होती जी इतक्या वर्षानंतर तुम्हाला आठवल्यानंतर पुन्हा एकदा त्या बालपणात घेऊन गेली? अशी कोणती आठवण होती जी तुमच्या तरुणवयीन कॉलेज जीवनातली होती, जी वेगळी म्हणून तुम्ही बालपणातली म्हणाल तर आमच्या वाड्यातली ट्रिप हा एक फार महत्वाचा भाग होता. आम्ही सगळेजण, वाडाचा असंच चौक काय म्हणतात, चौक होता आणि छान त्याला असं दिवा बिवा असं हे करून होता. आमच्या वाड्यात मुख्य म्हणजे फाटकांचा वाडा आणि द्राक्षाचा वेल होता, एक छोटी बाग पण होती. आणि त्या चौकामध्ये आम्ही सगळेजण मुलं झोपायचो आणि मग पहाटे एकमेकाला उठून आम्ही पर्वतीला जायचो. आमच्या घरापासून पर्वती मागे दिसायची. आता काहीच दिसत नाही. पण त्यावेळच्या त्या गोष्टी, वाड्यात केलेलं नाटक, वाड्यातले मित्र मैत्रिणी हे कधीतरी आज भेटतात आणि मग सगळा इतिहास डोळ्यासमोरून जातो की आपण लहानपणी किती मजा केली होती. त्यावेळची दिवाळी वेगळी होती, त्यावेळची होळी वेगळी होती, त्यावेळचे सण वेगळे होते जे आता फार क्वचित बघायला मिळतात की ती स्पेसच उरलेली नाही. आता काही करायचं म्हटलं तर तेव्हा पहाटे उठून फटाके उडवणं हे एक मौज असायची, पतंगाची काटाकाटी करणं एक मौज असायची. अनेक खेळ होते त्या काळात. आमच्या तिन्ही बाजूला शेत होतं, त्यामुळे शेतात खेळणं हा एक आमचा वेगळा भाग होता. पुण्याच्या ठिकाणी शेत म्हणजे आता जिथे पत्रकार भुवन आहे पुण्याला, नव्या पेठेत ते संपूर्ण शेत होतं आणि जवळजवळ माझ्यानं 15, 20, 25 एकराचं शेत असं होते. त्यामुळे खेळायला खूप जागा होती, चिंचे झाडं होती, झाडं चढणं, शिदोळ्या खाणं, काय मजा होती आमच्या तिथे. पण ते सगळं आठवत असताना मग एक किस्से आठवत जातात आणि मग मन इतकं रमायला लागतं. काही फोटोग्राफ्स आहेत जुने लहानपणचे, ते बघताना सुद्धा मन रमतं. असे मी ते बघत ती कथा बांधत गेलोय. काही फोटोग्राफ्स पण कामी पडले की हा कधी काढला तो फोटो, ही ट्रिप कुठे होती, असं ते सगळं बांधत आणलेलं आहे मी ते.
आणि हे सगळं करत असताना म्हणजे पुण्यात घडल्यानंतर माणूस हा चौफेर घडतो असं म्हणतात. तुम्ही तर मूळ पुणेकर आहात, लहानपणापासून तिथे वाढलात. मग अभिनय करण्याची कला कुठून सुरू झाली? का करावंसं वाटलं? माझा प्रेरणा ऍक्च्युली कुठून जन्म मिळाली? बेंगलोरचा आहे. मी 5-6 वर्ष बँगलोरमध्ये होतो आणि त्यानंतर मी पुण्यात आलो. पण मला आठवतं ते पुणेच, मला बँगलोर आठवतच नाही. कारण तेवढं वय नव्हतं. मला वाटतं 5 एक वर्षाचा असेल. त्यानंतर मी शिफ्ट झालो पुण्यात, वडिलांची बदली झाल्यामुळे. पण पुणं मला सगळं आठवतं. म्हणजे काही आठवत नाही असं काही राहिलं नाही त्यातलं. ऍक्च्युली मी पूर्वी नकला वगैरे करत असते, त्यामुळे वाड्यामध्ये आमच्या एक फॅमिली होती शेजारी फडके म्हणून, त्यांचीच एक घरातली साडी उचलायची, त्याचा पडदा करायचा. अशा पद्धतीने मी नाटकं पण करत असतो. पण हे वडिलांनी जेव्हा बघितलं, त्यावेळेला वडिलांचे मामा भरतनाट्य मंदिरमध्ये होते, मेकअप मॅन साठे म्हणून. तर मला त्यांनी तिकडे सोडलं की तू इथे काम कर, हे वाड्यात बेड्यात करण्यापेक्षा इथे काहीतरी करशील तर लोकांसमोर येशील. आणि तिथून सतीश तारेचे वडील जे होते जयंत तारे, त्यांच्या बालनाट्यात टुनटुन नगरी खणखण राजा असं नाटकाचं नाव होतं. त्या नाटकात मी प्रमुख भूमिका केली. अर्थात ती रिप्लेसमेंट होती. राजन मोहाडीकर माझा मित्र आहे, त्याची रिप्लेसमेंट मी केली. आणि तेव्हापासून मग हे नाटकाचं बेड लागलं. मग भरतनाट्य मंदिरमधनं अनेक ऍक्टिव्हिटीज केल्या. लहान मुलांसाठी नाटकं केली, मध्यमवर्गीयांसाठी नाटकं केली, मोठी व्यावसायिक नाटकं केली. पण त्यावेळेला आम्हाला पैसे वगैरे मिळत नसत. जेवण, नाटक झाल्यानंतर जेवण आणि हौशी संस्था. त्यामुळे मग ते गोडवा निर्माण झाला. चांगली चांगली माणसं भेटली. बाबूराव विजापुऱ्यांसारखी माणसं भेटली भरतनाट्य मंदिरमध्ये, की जे घोटवून घेत असतात तुमच्याकडनं वाक्य. शरद तळवळकरांच्या कंपनीत काम केलं. शरद तळवळकर प्रसिद्ध नट होते. बाबूराव गोखले एक फार महान चीज होती पुण्यामध्ये, की इकडे भालचंद्र पेंढारकर आणि पुण्यामध्ये बाजीराव आपले बाबूराव गोखले, की ज्यांची नाटकं वेळेवर सुरू व्हायची. ह्या शिस्ती सगळ्या त्यांच्याकडनं बघायला मिळाल्या, अनुभवायला मिळाल्या आणि थोडंफार शिकायला मिळालं. त्यामुळे मग हे एक एक अंगात मुरायला लागलं आणि मग असं वाटलं की आपण करावं नाटक. येस, म्हणजे इथून ही खरी सुरुवात झाली. त्यामुळेच नटखट हे नाव त्यांनी दिलेलं दिसतं या सगळ्याला. त्या नटखट विषयी आपल्याला बोलायचं आहे. एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर नाट्य आणि सिने क्षेत्राबद्दल या बोलणार आहोत. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. म्हणजे अनेक गोष्टी आपण बोलत बोलत पुढे आलो. नटखट का नाव द्यावं असं वाटलं पुस्तकाला? एक तर नटखट कन्हैया असं म्हटलं जातं. कन्हैयाचं दुसरं नाव मोहन पण आहे, म्हणून ते नटखट मोहन पण आहे. आणि जेव्हा नटखट फायनल झालं की ते प्रॉपर नाव वाटलं आम्हाला सगळ्यांना. हे ऍक्च्युली राम रानडे म्हणून माझा मित्र आहे, तो आणि जयंत बेंद्रे असं दोघांनी म्हणून हे शोधून काढलेलं नाव आहे. आणि सगळ्यांना ते एकदम चटकन भावलं की बाबा नाही हे फिट आहे या कॅरेक्टरला किंवा या पुस्तकाला. माझ्या डोक्यात अशी आयडिया आली की मी नुसता नट पण नाही, खट पण आहे. त्यामुळे मी नटखट त्यानंतर नट डॅश खट असं लिहून ते केलं. खट या शब्दाचा अर्थ वाईट नाहीये. खट याचा शब्दाचा अर्थ असा आहे की पुरून उरणारा किंवा बोलण्यात हुशार असणारा, चतुर असणारा किंवा प्रश्नाला उत्तर देणार फटकन, असं त्याला खट माणूस हा एक पुण्यातला शब्द आहे की माणूस खट आहे. तर तसा मी थोडासा खट आहे, त्यामुळे ते नट डॅश खट असं केलेलं आहे. आणि नटखट हे कृष्णाचं नाव आहे, मोहन हे कृष्णाचं नाव आहे, त्यामुळे हे नटखट मला असं वाटतं की प्रॉपर नाव आहे त्याला. हे सगळे व्यावसायिक क्षेत्रातले सगळे अनुभव तुम्ही सांगता आहात. मात्र ह्या सगळ्यामध्ये पुस्तकात कौटुंबिक काय अनुभव तुम्ही घेतलेत की नाही? कुटुंबापासून नेहमी लांब राहणं, नाटकाच्या निमित्तानं बाहेर जाणं, सिनेमाच्या निमित्तानं. लोकांना जेवढं वाटतं ना तेवढं आम्ही घराबाहेर नसतो जास्ती. पण नेहमी तुम्ही सणावाराला घरी असता. मला जर 3 दिवस काम नसेल तर 3 दिवस मी घराचा उंबरठा पण होणार नाही. ऍब्सोल्युटली नाही, कुठेही जात नाही मी. आणि मला आवडतं घरात राहायला, घरात शांतपणे राहायला, जेवायला, दुपारी झोपायला, टीव्ही बघायला, या सगळ्या गोष्टी मला मनापासून आवडतात. त्यामुळे मी घराच्या बाहेर पण जाते, उंबरठा पण ओलांडत नाही मी. पण कधी कधी अशी वेळ येते की, आणि शेवटी हे आमचं काम आहे. आता असा व्यवसाय असलेले खूप लोक घरापासून दूर असतात. काही लोक तर 3-3 वर्षासाठी बाहेर जातात. बँकेचे ट्रान्सफर असते, मिलिटरीचे ट्रान्सफर असते, अनेक गोष्टीत असे व्यवसाय आहेत. तसा हा नाटकाचा एक भाग आहे की कधी कधी अशी जोडून शूटिंग देतात, कधी कधी आउटडोर येतं. 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस असे आउटडोर असू शकतं. अशा वेळेला होतो त्रास की फॅमिलीपासून दूर. पण आता आजकाल मोबाईल असल्यामुळे आपण कधीही घरी कॉन्टॅक्ट करू शकतो, मुलांशी बोलू शकतो, बायकोशी बोलू शकतो. त्यामुळं तसं तुम्ही दूर नाही राहत, तुम्ही कायम घराशी जोडून असता. तसं नाही. पूर्वीच्या काळी काय, एकदा गायब झालं की गायब झाला माणूस. पूर्वीच्या काळी 28-28 दिवस दौरे असायचे. तेव्हा फोनही नव्हते, लँडलाईन पण अशा क्वचित लोकांच्या घरी असायच्या. तेव्हा मात्र असं व्हायचं की घरापासून आपण
20 दिवस थोडीशी हुरहुर लागायची. हुरूर लागतेच. आणि शेवटचे 5 दिवस फार त्रासदायक असतात की आता कधी घरी जातो असं होतं. त्याला काही इलाज, आणि सगळ्यांनाच होतं ते, का मला एकट्याला होतं अशातला भाग नाही. तर नाटकाच्या संदर्भातलं असेल किंवा सिनेमातलं असेल, तुम्ही वेगवेगळ्या भूमिका केल्या, वेगवेगळ्या भूमिकांमधनं समोर लोकांना एक प्रबोधनाचं माध्यम म्हणून पण तुम्ही समोर आलात. मग हे करत असताना आणि ह्याच्यातले अनुभव आपल्या आयुष्यात पाहत असताना जे पुस्तकात तुम्ही मांडलेत, हे कधी कम्पेअर केलं की एक जग आपण जगलं होतं आणि दुसरं जग आपण दुसऱ्यांना समजावून सांगतोय असं जगायचं आहे? मी असं काही विचार करून काही केलं नाही. मी फार काही विचारवंत नाही. मी फार सरळ साधा सोपा माणूस आहे. समजायलाही सोपा आहे. त्यामुळे जसं आठवलं तसं मी सांगत गेलो आणि तसं ते लिहित गेलो. आमची लिहिण्याची सुद्धा एक पद्धत होती. आम्ही काही प्रश्न तयार केले होते. बरं. एक ग्राफ तयार केला होता की कधीपासून सुरू झालं, मग 85 साल, मग 87 साल, मग 89 साल, असं करत आम्ही गेलो. त्यामुळे त्याला एक एक टोटल ग्राफ आहे, कशी डेव्हलपमेंट झाली आयुष्यामध्ये, कशी प्रगती झाली किंवा कधी कधी अधोगती पण झाली. ह्या सगळ्या गोष्टी त्यात ओळीने मांडलेल्या आहेत. असं कुठं काही लपवा छपवी, कुठं काही प्रसंगाला टर्न देऊ नकोच काही लिहायचं असं काही नाही. स्पष्टपणे जी स्पष्ट माझी जी बाजू आहे ती बाजू, जिथं चुकलंय तिथं चुकलंय, जिथं बरोबर आहे तिथं बरोबर आहे, असं स्पष्ट लिहिलं आहे. कोणालाही दुखवण्याचा त्यामध्ये हेतू नाही. असं काही त्यात काहीतरी मुद्दाहून प्रसिद्धी मिळावी म्हणून असं एखादं भंपक सारखं काहीतरी प्रकरण टाकल्यावर असं काही नाही. माझ्या आयुष्यात असं कधी घडलं नाही. त्यामुळे जे आहे ते स्पष्ट लिहिलंय. अर्थात असेच प्रसंग लिहिलेत की ज्यातनं समाजाला काही कळेल, काही ऐकायला मिळेल किंवा काही घडलेल्या गोष्टींचं उत्तर मिळेल. असं कोणाचं नुकसान होणं हा माझा हेतू नाहीच आहे त्यामध्ये, ऍब्सोल्युटली नाही. पण माझं जे ऑब्झर्वेशन आहे, मी नाटकात कशा भूमिका केल्या, कोणाला बघून केल्या, काय विचार केला, या तरुण पिढीला गोष्टी कळतात. ते काही फार मोठ्या नटाचं आयुष्य नाही येते, पण निदान मी काहीतरी अचीव्ह केलं हे डेफिनेट आहे. म्हणजे आता तरुणांचा विषय तुम्ही मागासपासून छेडताय, कारण तुमच्या तारुण्यामध्ये भालजींसारखे ज्येष्ठ होते, बाबुरावांसारखे ज्येष्ठ होते, किंवा सतीश तारेच्या वडिलांचं उदाहरण तुम्ही दिलं. जयंत तारे. पण आता याच्यामध्ये आपण पाहताना त्यांना अशी तरुणाला नव्या या पिढीत येणाऱ्या, या क्षेत्रात येणाऱ्या एक दिशा देणारं कोण आहे सापडत नाही. काय नेमकं होतं त्यांचं? मुलांची काय गडबड आहे? नवीन जी मुलं येतात, म्हणजे मी हे आता सेटल झाले, भरत जाधव, मकरंद अनासपुरे यांच्याविषयी बोलत नाही. अगदी तरुण पिढी जी सिरियलकडे झुकतीये, ते फार त्रासदायक आहे पुढे त्यांना. त्या लोकांनी ह्या विचार केला पाहिजे की आपण 2 महिन्यात, 3 महिन्यात, 6 महिन्यात टोटल घराघरात जातोय, खरं आहे, पण तुम्ही एक्सपोज होता, हे सगळ्यात महत्वाचं आहे. नाटक ही चीज अशी आहे की 6 महिन्यानंतर, 6 वर्षानंतर, कदाचित 16 वर्षानंतर सुद्धा एखादा प्रेक्षक तुम्हाला सांगतो त्यावेळेला मी तुमचं ते नाटक बघितलं आणि तुमचं ते आवडलं होतं. ही पावती सगळ्यात मोठी आहे. आजकाल काय होतं की एका दिवसात माणूस स्टार बनतो आणि ते पचनी पडत नाही काही लोकांच्या. आणि जे पचनी पडत नाही ती मुलं फ्रस्ट्रेट होतात, हरवली जातात, अनेक गोष्टी त्यात घडू शकतात. मग रोलसाठी धावाधाव करावी लागते. हे सगळ्यांच्याच बाबतीत घडतं असं नाही, पण ह्याचं पर्सेंटेज खूप जास्ती आहे. ते मुलांनी सांभाळायला पाहिजे असं माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि तुम्ही परवा बघितलं असेल, अभ्यंकर सारखा नट या छोट्या वयात गेला. याचं कारण आहे की रात्रंदिवस तुमच्याकडनं पिळवून घेतात, काम करून घेतात. सीन्स तुम्हाला वेळेवर देत नाहीत, ऐनवेळी कामं करायला लागतात. तर हे मुलांनी अभ्यास केला पाहिजे गोष्टीचा. असं नाही करता का? अगदी खरं, नुकसान करून घेतात. अगदी खरं. या सगळ्या गोष्टींचा उल्लेख तुम्हाला प्रसिद्धी दिसते, पैसा मिळतो, पण हे लॉंग रनचा घोडा नव्हे. अगदी खरं. हे पण तुम्ही स्पष्टपणे पुस्तकात मांडता आणि तरुणांना सांगता. एक ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर पुस्तक प्रकाशनाविषयी. ब्रेक नंतर स्वागत. वाचाल तर वाचाल मध्ये बोलतोय, पुस्तकांविषयी बोलतोय, पण मोहनजी मला एक वेगळा प्रश्न निश्चित इथे विचारायचा. तुम्ही अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहात. बेळगावमध्ये नाट्यसंमेलन होऊ घातलंय आणि तुम्ही केलेल्या त्या वादामुळे पुन्हा एकदा वेगळी छटा. मोहन जोशी आणि वाद हे का कायम असं समीकरण चिकटून का येतं सारखं? मला असं वाटतं मी फार खरं बोलतो, हा त्यातला भाग आहे. दोन्ही बाजूचा विचार करून बोलतो, हा भाग आहे. तरी सुद्धा मी त्याची माफी मागितली. मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत, सामंजस्याने सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. मी आत्तापुरतं एवढंच सांगू शकेन की परवा नियामक मंडळात त्याच्यावर व्यवस्थित चर्चा झाली, सगळ्यांनी त्यात सहभाग घेतला, साधक बाधक चर्चा झाली, परंतु थोडासा सर्वांगाच्या दिशेने विचार करायला मला 2-3 दिवस पाहिजेत. त्यामुळे हा 2-3 दिवसानंतर हा निर्णय होईल आणि कुठलाही वाद करण्याची माझी इच्छा नाही. माझं कधी टार्गेट नव्हतं ते. आणि सध्या या प्रश्नाचं उत्तर मी एवढ्यासाठी देऊ शकत नाही की आम्ही प्रवक्ते नेमलेले दीपक करंजीकर आणि भाऊसाहेब भोईर, त्यामुळे माफ करा, मला इथे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी नाही देऊ शकत. पण बेळगावला नाट्यसंमेलन होणार
ह्याचं उत्तर ते दोघ जण देतील, मी नाही देणार. मला पुस्तकामध्ये थोडंसं, आता तुम्ही पुस्तक तर पूर्ण केलंय, आत्मचरित्र पूर्ण केलंय, आता लेखक म्हणून तुमच्याकडे बघायला हरकत नाही, पटकथाकार म्हणून पुढचा विचार काय तुम्ही केलाय का, एखाद्या नाटकाविषयी, एखाद्या सिनेमाविषयी? मी नट आहे तेवढंच खूप आहे, मला त्याच्यापेक्षा जास्त काही करायचं नाही. लिखाण मला येत नाही, याचं कारण मी कधी आयुष्यात लिखाण केलं नाही, कधी विचार केला नाही. कधी काय एक असा काळ होता की लिहायचो मी, पण नंतर ती सवय सुटून गेली, कारण नाटकात सिनेमात इतका बिझी झालो की मला बाकी काही गोष्टी करायला वेळच नाही मिळाला. हे जयंत बेंद्रेचं कौतुक केलं पाहिजे की त्यांनी आणि ह्या बाकी सगळ्या सहकाऱ्यांनी हे पुस्तक पूर्ण केलंय. त्यांना मी मनापासून धन्यवाद देईन, कारण माझ्या आयुष्यातली एक फार मोठी गोष्ट झाली की माझं संपूर्ण आत्मचरित्र जे आयुष्य घडलंय ते लोकांसमोर मी स्क्रिप्टद्वारे लोकांसमोर मांडतोय. मी मोहन जोशींना मला याही पलीकडे मोहन जोशी म्हणून एक व्यक्ती म्हणून, आपण अभिनेता बाजूला ठेवू, लेखक बाजूला ठेवू, व्यक्ती म्हणून आणखी काय करायला आवडेल जे राहिलंय आपलं करायचं? मला जे सोशल वर्क करायचंय त्याचा मी कुठे उल्लेख करत नाही, पण माझं सतत सोशल वर्क चालू असतं. माझी एवढीच इच्छा आहे, म्हणजे एवढं मी मनात आणतो की समाजाने मला दिलं, देवाने मला दिलं, भरपूर दिलं. मला जेवढं पाहिजे तेवढंच मी माझ्याकडे ठेवतो, बाकीचं मी सगळं देऊन टाकतो. हे स्पष्ट सांगायला मला काही वाटत नाही आणि मला द्यायला खूप आनंद वाटतो, हेच मला सांगतो. कारण हे त्यांच्याकडनं कमावलंय मी, त्यांच्याकडनं मिळवलंय मी, त्याच्यावर माझ्या पुरताच माझा हक्क आहे. त्यामुळे मी जास्ती माया लोभी असा माणूस नाहीये, उरलेलं मी देऊन टाकतो, मी ठेवत नाही माझ्याकडे. तुमच्या पुस्तकांकडे येऊन विचारायचं की आता इतक्या सगळ्या पुस्तकातल्या गप्पा आपण मारल्या, त्याच्याविषयी तुम्ही सांगितलं, प्रकाशन कधी करताय? 28 डिसेंबरला पुण्याला बालगंधर्वमध्ये संध्याकाळी 5 वाजता याचं प्रकाशन होणार आहे. पुण्यातले माझे जुने मित्र मैत्रिणी नातेवाईक असे सगळे त्यावेळेला जमतील. मी या निमित्ताने मी तुम्हाला मनापासून आभार मानतो तुमचे की तुम्ही या विषयावर बोलण्यासाठी मला इथे संधी दिलीत. अगदी खरं आहे की आभार आता खरं तर तुम्ही त्या प्रेक्षकांचे मानले पाहिजेत ज्यांच्यामुळं आपल्याला खरं ज्यांनी मला दिलं त्यांच्यासाठीच हे पुस्तक. अगदी खरं. धन्यवाद मोहन जोशी, तुम्ही आलात आणि खूप शुभेच्छा नव्या पुस्तकासाठी. पुन्हा एकदा मी म्हणतो, नव्या नाटकासाठी तर शुभेच्छा आहेतच, पण नव्या पुस्तकासाठी परत पुढच्या आठवड्यामध्ये वाचाल तर वाचायला मध्ये नव्या पुस्तकासह नव्या लेखकासह भेटू. पहा फक्त IBN लोकमत.